सन्मान्य भास्करजी नाईक यांचं स्वागत करूया आपण आणि पहिला चेंडूती घनगती प्रहार. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट, नाइसली प्लेड, दिस इज अ गुड फिनिश, दॅट्स अ 6. दमदार सुरुवात या फलंदाजानं सुरुवात केली, कारण टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची. मागचा सामना 42 धावांचा होता, त्या चुकातनं काहीतरी धडा शिकवलाय, धडा गिरवलाय. आणि बघू शकाल ॲक्शन रिप्ले आपण फ्रंट अँगलला 24 इव्हेंट लाईव्हची कमाल. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. शफल झाला फलंदाज, बॅटचा फेस ओपन केला, हाय बॅकलिप, ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन. दिस इज अ गुड फिनिश अँड दिस इज अ फंटास्टिक स्टार्ट, दिस इज अ 6. दमदार सुरुवात मैदानावरती. P1चा सुंदर वापर केला फलंदाजानं. शफल झाला, अटॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, वन बाउंस सीमा पार, दणदणीत चौकार, ग्रेट टायमिंग. हॅलो, संदीप म्हात्रे आणि भास्कर फडके यांना विनंती आहे की आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. रोहन घरप उर्फ जॉन्टी याचा समाचार घेतला मैदानावरती. आकाश तारेकरच्या गावाला बिलॉंग करायला कुणाल तारेकर पारगावचं नाव उंचावताना. आणि या मैदानावरती बघू शकाल 105 हुतात्म्यानं बलिदान दिलेली आपली रक्तरंजित माती आणि ती हाताला लावली, अजून ग्रीप मिळवली, अजून ताकद घेतली जमिनीकडनं. बघायचं आहे, एक षटकार एक चौकार. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम तारेकर. 10 धावा ऑन साइडला. यावेळी मात्र इम्प्रोव्हायझेशन शॉट केलायचा होता, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपनिंग इज गोइंग ऑन. आणि हा प्रश्न पडलाय मैदानावरती. जर गोलंदाजाला झेल घ्यायचा जमत नव्हतं तर सिलिबी डॉपला खेळू होता, त्याला कॉल देऊ शकला असता, मात्र नाही जमलं गोलंदाजाला, कारण गोलंदाजाला 4 क्रियावर लागतात: रनिंग, ग्रीप, रिलीज ऑफ डिलिव्हरी अँड फॉलो थ्रो. स्वतःला बॅलन्स करणं कठीण झालं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं किती नाराज झाला होता फलंदाज स्वतःवरती. ज्या कुणाल तारेकरनं आतापर्यंत 2 फटके मारले आहेत, मोठे फटके त्याने मारले ऑन साईडला. इज अ किंग ऑफ द ऑन साईड. आणि 10 धावा उभारून त्याने 11 धावाचा धावपडके पाहतोय. बिनबाद सुरुवात आपण पाहतोय. ओ यावेळी वाडा शॉट, जबरदस्त स्वीपचा फटका दाखवलाय, स्लॉग स्वीप दाखवतोय सीमा पलीकडं. अजून एक चौकार. सांभारलीचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सचिन दिनकर कुरुंगले हे इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा अध्यक्ष आमचे मंगेश नेरुलकर पेंदर यांचं इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर आमचे तेजस पाटील रांजणपाडा हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. सर्वांचे स्वागत करूया. आणि संदीप, तुमचं आम्ही कौतुक करतोय, कारण मागच्या 7 दिवसामध्ये तुम्ही घेतलेली जबाबदारी खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी कौतुक करेन फलंदाज कुणाल तारेकरचं, काय फटकेबाजी करतोय. पहिला षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरनं, दुसरा चौकार लॉंगॉनच्या डोक्यावरनं, आणि तिसरा यावेळी मात्र खेचत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला क्रिकेट खेळत असताना पुलटा चेंडू ऑन द राईज. व्हॉट अ क्लिअर, दिस इज अ गुड फिनिश, कपल ऑफ द बाउन्सेस, 4 रन. व्हॉट अ बॅटिंग. मैदानाच्या 4 बाजूला धावा कुठे फलंदाज, लॉंग ऑन असेल, फाईन लेग असेल, लॉंग ऑफ असेल. बघा ॲक्शन रिप्ले कशामध्ये राहिलाय. शफल झाला फलंदाज, जेल सोडलाय आणि पुलटा चेंडू किती चांगला प्रहार केलाय आणि त्याची उत्कंठी आपण पाहतोय. इज ऑन द फायर. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये 8:32 झालेत आणि P1चा सुंदर वापर करत असताना हा फलंदाज यावेळी मात्र आपला रौद्ररूप धारण करत असताना अप्रतिम फटकेबाजी करतोय. धावा आणि फक्त धावा, 18 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 18 धावा, दमदार सुरुवात, मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन तारेकर. स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज अप अंपायर, येस इज ॲब्सोल्युटली गॉन, बिग विकेट, बिग ब्लो. ज्या फलंदाजाने मैदानावरती अक्षरशः यावेळी मात्र सलोकी पलकडून सोडलं होतं गोलंदाजाला, त्यांनी मात्र त्याचा गडी बाद केलाय आणि फलंदाज बाद. 18 धावांची तुफाने वादळी केली चालत होतोय आणि परतावा लागेल. कुणाल तारेकर इज वॉकिंग बॅक. पहिला धक्का मैदानावरती, त्याच्या ग्रेट बॅटिंग, स्वतःवरती नाराज झाला. हे संदीप सर. तर याचबरोबर आमचे व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, नवी मुंबईचे डॅसिंग नेतृत्व आदरणीय स्वरूप पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत आलेले आमचे सर्व मान्यवर, या सर्वांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. या स्वरूप दादा समेत आमचे सुधीर दादा यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. ही जोडी आहे सुधीर दादा आणि स्वरूप दादा. मोस्ट वेलकम दादा, तुमचं नवी मुंबई या परिसरात आम्ही स्वागत करतोय. वेलकम टू खारघर नगरी. खारघर नगरी तुमचं मनापासून स्वागत करतोय.
18 धाबा त्या फलकावरती. एक बास्ती आपण पाहतोय. मागचा सामना एकतर्फी राहिला, त्या सामन्यात धडा गिरवत संघ दमदार सुरुवात करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 41 धाबा आपण पाहिल्या आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आपण पाहतोय. जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपण पाहतोय यू आर वॉचिंग रायगड प्रीमियर लीग 2024 सीझन 5 who will become a champion of 24 and 5th season. You will get answer tomorrow and you will have to wait tomorrow. Beautiful evening. तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत. दलसेके धापलकावरती 18 नवीन फलंदाज येत असताना इन ॲट नंबर 3 वरती अक्षय पाटील येतोय. मॅन फ्रॉम अलिबाग उर्फ मोन्या या नावानं ओळखला जाणार त्याचा परिचय आपण पाहतोय. तो मात्र कॅप्टन ऑफ द टीम स्ट्रायकरला येत असताना बघायचं आहे. सुरुवात दमदार केली. मी कौतुक करेन फलंदाज आकाश तारेकरच्या गावातला कुणाल तारेकर पारगावचा सुंदर फटकेबाजी केली त्यानं. 18 धावांचा दमदार धावांचा वनवा पेटवून दिलाय. वातावरण तापलंय मैदानावरती. प्रेक्षक शांत आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. नवीन षटकाला प्रारंभ. किती गती बघा, किती चेंडू रिलीज करताना आपली ताकद किती पॉवर ही जनरेट करतोय आणि त्याच्या मुखातनं एक आवाज येतोय. जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना कारण माहिती आहे रायगड प्रीमियर लीग मोठं व्यासपीठ आहे. संपूर्ण रायगडाचं नव्हे तर संपूर्ण भारताचं लक्ष लागणारी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेकडे लक्ष वेधलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे कैलास शेठ म्हात्रे गुरुशेठ म्हात्रे या दोन भावांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांना आम्ही भावी नगरसेवक संबोधतोय, ज्यांचं सामाजिक कार्य भरपूर या क्षेत्रामध्ये, त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि बोलूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओ वेगवान चेंडू यावेळी मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला क्रिकेटमध्ये एक ब्रह्मास्त्र एक वेपन समजलं जातं नाविन्य क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेट जसं प्रगत होतंय तसं मात्र नाविन्य तुम्हाला पाहायला मिळतंय आणि क्रिकेटचा वाढता विकास, क्रिकेट झालेला विकसित हे तुम्हाला पाहायला मिळतंय. एक धाव वेगानं पूर्ण केली. कांचन पालकर आम्हाला सांगतील धावसंख्या दाखल शुद्ध मराठीमध्ये 19-1 बास्ती आपण पाहतोय. किती रंगत आहे बघा सामन्यामध्ये. प्रेक्षक वर्ग असं वाटतंय का कांचन की आजच फायनलचं डे काय काय ज्या पद्धतीने प्रेक्षकांना भरघोस आम्हाला पुन्हा एकदा सहकार्य केलंय आणि आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. गोलंदाज सज्ज, वेगवान जलद गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट हँडवरती विकेट. प्रवीण जगदाले मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून टक्क्याला चेंडूला नाईस डाव, स्वीट वाईस आणि एक शतकच्या पुढे स्ट्राईकला फार वेगानं एकच धाव मिळणार. एका धाव्याने धावसंख्येला आकार येतो. 20 धावा 1 बास्ती आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचं पर्व सर्वात लोकप्रिय ठरते. हे पर्व सन्माननीय अनिलदादा पाटील आणि मंगेशजी वाकडेकरांच्या संकल्पनेतून ही आलेली संकल्पना, उद्या असलेली संकल्पना म्हणजे रायगड प्रीमियर लीग आणि ती स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. पाचवं पर्व आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज सज्ज जगदाले वन्स अगेन ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक, चेंज ऑफ पेस चेंडू केला होता मात्र चेंडू एक्झॅक्टली पंचांच्या डोक्यावरनं फ्लाय केलाय तो. स्क्वेअर ऑफ द विकेट. वन बाउन्स सीमा पार. दणदणीत चौकार. असं वाटलं की तारेकर बाद झाल्यानंतर, कुणाल तारेकर बाद झाल्यानंतर धावा कमी होतील मात्र झालं नाही तसं. धावांचा वनवा पुन्हा पेटवलाय आणि धावांना दुजोरा दिलाय. 24 ह्या धावसंख्येवरती. प्रेक्षक वर्ग बघा आमचा किती शांत पद्धतीने सामन्याचा आनंद घेतोय. भरपूर प्रेक्षक युट्यूबला देखील आपण पाहतोय. जर युट्यूबला वॉचिंग जर आपण पाहिले तर 13,000 प्रेक्षक हा सामना पाहतात. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं मादक सौंदर्य फक्त तुमच्यासाठी. ही स्पर्धा फक्त तुमच्यासाठी. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावरील स्पर्धा फक्त तुमच्यासाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्ट्रेट ड्राइव्ह केल्याचा चांगला प्रयत्न तिथे लावण्यात आलेला आहे. कधी तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहत नाही आहोत मात्र बघा एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक तिथे लावण्यात आलाय, ज्याला सेफ झोन म्हटलं तर. सर्वात चांगला फटका सचिन रमेश तेंडुलकर स्टेट ड्राइव्हच्या माध्यमातून मारायचा सर्वात सेफ फटका मात्र तिथे क्षेत्ररक्षण लावण्यात आलाय. डॉट डिलिव्हरी. 24-1 बास्ती आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी द पॉवर प्ले ओव्हर्स. 5 चेंडूंचा खेळ संपला देखील. खूप चांगली गोलंदाजी. मी कौतुक करेन जगदालेचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याची लेंथ लाईन त्याने दाखवली. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम द जगदाले. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ फंटास्टिक शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला डीप पॉइंटच्या डोक्यावर सीमा पलीकडं आणि गवताला गालीच्याला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. चला आपण सन्मानाकडे वळणार आहोत. या गुरुशेठ, कैलास शेठ. तर इथे उपस्थित असलेले आपले मान्यवर यांच्या शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी उद्या मात्र इथे आपले स्त्री याचा वाढदिवस आहे. उद्या कैलास शेठ.
रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय आणि कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित व्यक्तिमत्व शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना मी विनंती करेन की यावं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार इथे आपण करायचा आहे. विश्वनाथ शेठ मस्कर डॅशिंग नेतृत्व नेहमीच मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेला आहे. तर आज मात्र या आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या स्पर्धेमध्ये त्याची उपस्थिती नेहमीच त्यांचं या स्पर्धेवरती प्रेम राहिलेलं आहे. कैलास शेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र म्हणून संबोधले जातात. तर विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा इथे शुभ सन्मान. पंचायत सामना थांबवा कारण एज लागली तर आपल्याला कळणार नाही. सामना थांबवा. नाही चालू असू द्या असू द्या. चला कंटिन्यू करा. नवनाथ सालुंके आमचे तर आमचे नावालीचे उपसरपंच आमचे नवनाथ सालुंके यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर आमचे जतीन भागीत अनिल भागीत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. देवेश माळी यांचं देखील हार्दिक स्वागत. मोहचे उमेश पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. मोहचे जे आमचा ग्रुप आहे ग्रुप इथे आलेला आहे. सर्व ग्रुपने या. सचिन कडव महादेव म्हात्रे वैभव पाटील मोहचा सर्व ग्रुप आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यांचा सन्मान इथे होतोय. आई ग्रुप हे सर्व मेंबर आहेत. तसेच आमचे रंगनाथ पाटील यांना देखील विनंती करेन की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तर हरचंद्र भोईर आमचे तुर्भ्याचे चिटणीस आहेत. त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आमचे रंगनाथ पाटील यांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर मंगेश नेरुलकर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हा अध्यक्ष आणि अजित दादांचे अतिशय जवळचे मंगेश नेरुलकर यांचा सन्मान इथे केला जातोय. हॅलो. तर बाकी सन्मान आपण नक्कीच थोड्या वेळामध्ये करतोय.
धन्यवाद. पुन्हा एकदा बोलू आपण सामनाकडे भरपूर मान्यवर आहे, कारण मी मगाशीच म्हटलं होतं की कैलाश मात्रे यांच्या डोक्याला जेवढे केस आहेत ना, त्यापेक्षा त्यांचा मित्र परिवार आहे. म्हणून आम्ही म्हणतो दोस्तीतल्या दुनियेचा राजा. सर्वांचं स्वागत. या आपण पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडं. या आपण सामन्याकडे बोलूया. 36 धावा 3 बाद आपण पाहतोय. प्रसाद पाटील येतोय स्ट्राईक एंडला आणि त्याला साथ देतो नदीम. याली मात्र दहिरेकर आणि धावसंख्या आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 36 3 बाद आपण पाहतोय. कांच्या सांगतील आम्हाला षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटक शेवटचा चेंडू, त्यानंतर ड्रिंक्स टॉली, त्यानंतर आपण पुन्हा सन्मानकडे आपण वळणार आहोत. इज ऑन द हॅट्रिक. सो लेट्स सी ही विल कंप्लीट हिज हॅट्रिक नाउ. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. ओ हिट विकेट होतो की काय हाचा प्रश्न पडला होता आणि गो क्लीन बॉल झाला फलंदाज. आणि या स्पर्धेतील अजून एक हॅट्रिक क्रमांक 6 या आपण स्वागत करूया या गोलंदाज. या आपण बोलूया संदीप पाटील सरांकडे आपला वेळ आहे, या आपण काही सन्मान करूया. थँक्यू सो मच. हॅलो. तर मी अवेश म्हसकर आमचे नारिवलीचे यांना विनंती करेन की या अवेश आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर अवेश म्हसकर आमचे नारिवलीचे विश्वनाथ शेठ म्हसकर यांचे पुतणे आहेत. तर त्यांचा हा सन्मान इथे होतो. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे नवी मुंबईचे डॅसिंग नेतृत्व अग्रोली गावचे आदरणीय स्वरूप शेठ पाटील यांना विनंती करेन आणि वैभव शेठ पाटील यांना विनंती करेन की यावं आपण. सुधीर शेठ पाटील, सुधीर दादा या. स्वरूप शेठ आणि सुधीर शेठ, कारण आपण जोड्या बऱ्याच पाहिल्यात, परंतु एक मस्त क्लास A1 जोडी बंधूंची ही एक वेगळीच असते. जसे आपले इथे कैलाश शेठ आणि गुरु शेठ, त्यातील आमचे सुधीर दादा आणि स्वरूप दादा यांचा हा सन्मान होतोय. नवी मुंबईमध्ये गेल्यानंतर नक्कीच ज्या वेळेला हे व्यक्ती भेटतात मच्छिंद्र पाटील सर, त्या वेळेला त्यांचा पाहुणचार हा वेगळा असतं. हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. अग्रोली विभागामध्ये चांगलं कार्य या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहेत. सुधीर दादा आणि स्वरूप दादा चांगल्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून पाहतोय. सचिन दिनकर कुरुंगले ग्रुप ग्रामपंचायत चांभारली यांचं देखील स्वागत असेल. यस, बाकी सन्मान नक्कीच थोड्या वेळामध्ये ऐकूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू संदीप सर. फार मोठी जबाबदारी स्वीकारत असताना प्रमोद पाटील असतील, संदीप पाटील असतील, रवींद्र पाटील असतील, आमचे अजय भोईर असतील, या चौकांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. या स्पर्धेची ती जबाबदारी पार पडत असताना या आपण बोलूया सामन्याकडं. प्रेक्षकांची माफी मागतो, तुमच्यावरती आमचा आवाज पोहोचला नाहीये त्याबद्दल माफी असेल. 36 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. हॅट्रिक देखील प्राप्त केली. पहिल्या षटकामध्ये आले ते 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 36 4 बाद स्थिती आपण पाहतोय. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये चाललेला सामना. शांत वातावरण आहे, जसं समुद्र शांत असतो तसा शांत. मात्र कधी वादळ येऊ शकते. ऑन साईडला खेळूनकडे लॉंगरला सुद्धा बॅकअप देईल, एकदा पूर्ण केली जाईल. एका धाव्याने सांगायला आकार येतोय, तो मात्र हळूहळू का होईना 37 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्यात, तो मात्र कुणाल तारेकरनं असं वाटलं की संघ 50 धावा 3 षटकामध्ये पार करेल, मात्र नाही झालं तसं. प्रवीणनं चांगली गुंजी केली. प्रवीणनं फक्त 10 धावा दिल्या आणि त्यापेक्षा चांगली गुंजी केली नसीबनं, जो त्याने फक्त त्याने 8 धावामध्ये हॅट्रिक देखील प्राप्त केली आणि त्याला धावसंख्येला आला गेला. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज हॅलो. आमचे ओव्याचे उत्तम शेठ मात्रे येथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. तुमची खरोखरच कमी आहे. उत्तम शेठ या, स्वागत आहे आपलं. प्रफुल मोकल यांचा गोलंदाजी आपण बघू शकाल. वेगवान गोलंदाजी, जलद गती गोलंदाजी, किती वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. एवढी उंची असताना देखील हा गोलंदाज चेंडूला खाली ठेवतोय. ही फार कमी गोलंदाज पाहायला मिळतं आणि हे फार रेअरली तुम्हाला पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्येला आकार 37, लॉस ऑफ द 4 विकेट्स. यू आर वॉचिंग रायगड प्रीमियर लीग 2005 रेफर केलंय. तिसऱ्या पंचांसाठी या आपण चेक करूया. रवींद्र सरांना विनंती करूया आपण की आपण चेक करूया. पंचाची कामगिरी खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय मिस्टर रवींद्र पाटील सर, मिस्टर सुनील पाटील सर, मिस्टर जावेद फरीद सर, मिस्टर शैलेश चव्हाण सर, मिस्टर द्वारकानाथ
द्वारकानाथ चौधरी सर असे 5 पंच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली संकल्पना, खूप चांगला प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रेक्षकांची मांदी आली आहे संदीप सर. याचबरोबर आमचे रवी शेठ मोरावकर आणि दिलीप शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. A1 जोडी, ओव्याची A1 जोडी स्वागत आहे. भरपूर. मच्छिंदर भरपूर A1 जोड्या आहेत. येस येस, आपली पण A1 जोडीच आहे संदीप. 37 लास्ट ऑफ द 4 विकेट्स. फेअर डिलिव्हरी. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं आमचं रिदम तुटतो त्यामुळे माफी असावी. सातत्याने पाहुण्यांचं आगमन होतंय. रात्रीचे वाजतात ते 8:48 आणि खूप सुंदर आपण स्पर्धा पाहतोय. 37 धावा, लॉस ऑफ द 4 विकेट्स. 9 वरती खेळतोय तो नदीम आणि प्रतीक पटेल यावेळी स्ट्रायकर एंडला. पंचाचा इशारा, इट्स अ वाईड, इट्स ॲब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू ऑफ स्टंप इट्स अ वाईड, एव्हरी आउटसाइड टू लेग स्टंप इट्स अ वाईड. आणि हेच पंच सांगत असताना एक्झॅक्टली फिनिश ऑफ डिलिव्हरी चेंडू कुठे पडला, पिचिंग कुठे होती आणि त्यामुळे एक्झॅक्टली झालं काय, चेंडूची डिलिव्हरी कुठे होती आणि चेंडू कुठे कलेक्ट झाला या गोष्टीचा विचार केला आहे. गुड बॉलिंग, सच अ ब्रिलियंट गोलंदाजी तुम्हाला पाहते. एक मॅग्निफिसंट गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. धावांचा आग्रह कमी कमी पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले बघू शकाल. स्वतः संदीप उर्फ पप्पू यावेळी येत असताना चेंडूला गॅदर करत असताना 38 धावा धापलकावरती. 5 षटकांचा सामना. आतापर्यंत आपण 5 सामने पाहिले आणि या 6वा सामना आपण पाहतोय. अर्ना 11 पुगाव कोलाड त्याला फाईट करतोय जय माता दी सोनारी या 2 संघांमध्ये. ऑन द राईज, ऑन द टॉप चेंडूला खेळून काढला, चेंडू पुढे सरकलाय. मात्र चेंडू यावेळी बीट करतोय, मागे निघून आलाय. एकदा निश्चित पूर्ण केले जाईल आणि एका धावेने सावसेकेला आकार दिला जातोय. प्रेक्षकांना एकच अपेक्षा आहे की या सामन्यामध्ये 50-55 धावा होऊ द्यात, कारण मागचा सामना एकतर्फी राहिला, फक्त 41 धावा झाल्या आणि त्यामुळे ह्या सामन्याकडे प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा असणार आहेत. सामना 2 तर्फी झाला तर मजा येते, रंगत निर्माण होते. धावसेकेला आकार 39 धावा 4 बाद. गुड बॉलिंग, कौतुक करेन मी गोलंदाज प्रफुल्ल भोकलचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमले. इम्प्रोव्हायझेशन नावाचा फलंदाजाला मात्र जेवढ्या वेगानं फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, लेग बाईटचा पंचाकडे इशारा आला. चेंडू हिट झाला बॉडीवरती आणि फक्त एकच धाव. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचा शोल्डरचा वापर, त्याचा कंट्रोल, सूप ऑफ बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग दाखवतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. बाउन्स डिलिव्हरी, हुक करण्याचा प्रयत्न आणि स्ट्रॉंग अपील आणि नाही सांगितलं पंचांना. एंड ऑफ द 4th ओव्हर. 40 लॉस ऑफ द 4 विकेट्स. किती लवकर बघा कमबॅक केल्या संघानं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, नंतरच्या मागतं 3 षटकामध्ये कांचना मला सांगतील त्या फक्त 22 धावा आल्या. 7 चेंडूमध्ये 18 धावा आणि 18 चेंडूमध्ये 22 धावा. हे समीकरण कुठे जुळत नाहीये प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एकूण धावा आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील देखील झालं आणि नदीम खेळतोय तो 9 वरती, प्रतीक त्याला साथ देतोय 1 वरती. दोघांमध्ये 10 धावांची भागीदारी. 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 40 धावा 4 बाद इथे आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांना ओसांडून वारणारी क्रीडा नगरी आपण पाहतोय. भरभरून प्रेम दिलं, उदंड प्रतिसाद दिला प्रेक्षकांना मला पहिल्या दिवसापासून ते आज मात्र 8व्या दिवसापर्यंत 9व्या दिवसापर्यंत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद. उद्या मात्र यायला विसरू नका, कारण उद्या स्पर्धेचा कोण चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर दिवस प्रश्न पडला होता की कोण बनेगा चीफ मिनिस्टर. त्याचं उत्तर आज मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र मागच्या 365 दिवस पडलेला प्रश्न 5वं पर्व कोण उचलणार, कोण बनेगा चॅम्पियन, हु विल बिकम अ चॅम्पियन, बट यू विल गेट आन्सर टुमॉरो. सो लेट्स सी टुमॉरो. अँड नाव बॅक टू क्रिकेट. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोंजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाज येतोय तो मात्र नसीब नाईक येत असताना खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानं 30 षटक फेकलं, फक्त 8 धावा दिल्या आणि या स्पर्धेतील 6वी हॅट्रिक त्यानं प्राप्त केली. तोच गोलंदाज. गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन. आणि काय थिंकिंग केली यावेळी मात्र बघू शकाल. संदेशांना आतमध्ये गेले होते, काही मायक्रोफोन तिथे सेट करण्यात आले आहेत. तुम्हाला जर तिथं आमच्याशी कॉर्डिनेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या मध्ये तुम्ही पाहतोय. गोलंदाज सज्ज, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आपण डीप मध्ये पाहतोय. एक स्क्रीन समोर एक्झॅक्टली लॉंग ऑन लॉंग ऑफला जमण्यात आलंय. ही व्हेरिएशन आपण पाहतोय. ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. जास्त गोलंदाजीमध्ये गतिमान निर्माण केली. ॲक्युरेसी चांगली होती, डायरेक्शन चांगलं होतं, कंट्रोल चांगला होता आणि फलंदाज मात्र शांत ठेवलंय. देयर इज अ नो चान्स फॉर द रन अँड दिस इज अ गुड डिलिव्हरी. शेवटच्या षटकामध्ये एवढी चांगली टिचून गोलंदाजी करणं, एवढी भेदकता दाखवणं सोपं नव्हतं गोलंदाजाला. मात्र ते करून दाखवलं मैदानावरती. स्कोरबोर्ड स्थिरावलेला 40 वरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर 40 धावा वरती हा स्कोरबोर्ड थांबलाय. अनबिलिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. अविश्वसनीय क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. लवली शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर ते जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये इज ॲब्सोल्युटली गॉट नो डाऊट. 1 मोर विकेट गॉट डाऊन. विकेट नंबर 5 गोज डाऊन.
5वा धक्का मैदानावरती. असं बघा किती चांगली गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि खूप चांगला झेल टिपलाय तो मात्र लॉंगॉनला साईलनं. आणि धक्का क्रमांक 5वा आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली, तेवढीच मांदी आली आपण मान्यवरांची पाहतोय. सन्मान्य कैलास म्हात्रे दादा आमचे आणि गुरु म्हात्रे दोन भावांच्या जोडीनं आजच्या कालामध्ये आपण पाहतोय सक्का भाऊ पक्का वैरी. मात्र ह्या जोडीच्या माध्यमातून दोन्ही भाऊ एकत्र कसे राहावेत, कुटुंब कसं जोपासावं, समाजाला एकीचं महत्व कसं दाखवावं, या दोन भावांच्या जोडीचे तुम्हाला पाहायला मिळतंय. ते आमचे कैलाश म्हात्रे दादा आणि आमचे गुरुदादा म्हात्रे बघू शकाल स्क्रीनवरती. आमचे मस्कर साहेबांना बघू शकाल. आमचे सर्वात लाडके आमचे समालोचक निश्चित आमचे सालुंके सरांना साहेबांना बघू शकाल आमचे. आणि त्यानंतर आमचे पिंट्या दादा आणि आमचे सुखदेव काका यांना बघू शकाल स्क्रीनवरती. सर्वांचं मनापासून स्वागत. स्वप्नील असतील आमचे, सुधीर दादा असतील, या सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. कारण असं म्हटलं जातं की झाडांना शोभा फुलांची आणि आकाशाला शोभा चांदण्यांची आणि आमच्या व्यासपीठाला शोभा या आमच्या मान्यवरांची. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गुड बॉलिंग कौतुक करेन मी गोलंदाज नसीमचं. ज्या नसीबनं या स्पर्धेत नसीबनं नाव नसीब मध्ये किस्मत आणि इंग्लिशमध्ये लक खूप चांगली कामगिरी असताना मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 40 धावा 5 भासिदी पाहतोय. अनबिलिव्हेबल क्रिकेट पाहतोय. ज्या संघाची सुरुवात कुणाल तारेकरनं 18 धावानं केले, 300चा बॅटिंग स्ट्राईक दाखवलं त्यानं, ती धावसंख्या मात्र कमी झाली. ह्याचं कारण वातावरण बदललंय, ह्याचं कारण प्रचंड दडपण निर्माण केलं, ह्याचं कारण स्टँडर्ड गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी, भन्नाट वेग, वॉटर डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, अक्षरशः डेडिकेट करणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डिनाइटफुल निश्चित तुम्हाला पाहायला मिळते. हृदयस्पर्शी गोलंदाजी, एवढी चांगली गोलंदाजी कांचन पालकर जर रायगड प्रीमियर लीग मध्ये होत असेल तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही की रायगड प्रीमियर लीगचा दर्जा किती वाढलाय, त्याचा स्टँडर्ड किती वाढलाय, त्याचा क्लास किती वाढलाय, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट, इम्प्रेसिव्ह बॉलिंग फ्रॉम द नसीब. सच अ ग्रेट बॉलिंग ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा तोच चेंडू, 30 लेन, 30 लाईन, तोच समालोचक, तोच स्कोरर, 30 लाईव्ह, तेच प्रेक्षक, तेच आयोजक. रेप्युटेशन दाखवलं मैदानावरती. व्हॉट अ सुपर डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी वन्स अगेन. हे षटक यावेळी तुम्हाला पाहायला मिळणार का मेडन, असा प्रश्न पडलाय. प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न केलं या सामन्यानं. कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा, नंतरच्या मात्र चेंडूमध्ये धावा आल्या नाही आहेत. त्याला प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न केलं या सामन्यानं. शेवटचे 2 चेंडू, 2 more deliveries to go of first inning and about a fantastic atmosphere. You're watching the Raigad Premier League 2024 season 5th. हो ग्रेट बॉलिंग, उचली घेणार चेंडू मात्र मागे निघून जातोय. नशिबाचा चौकार मिळणार. कपल ऑफ द बाउन्सेस, सीमा पार चौकार. किती प्रतीक्षा करावी लागली, किती तपस्या करावी लागली चौकारासाठी. किती योग्य उचली होती. ऍक्शन रिप्ले पाहणं फार एक्साइटिंग असणार आहे. बघू शकाल आपण ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीने होता. बघा त्याचा बाउन्स किती होता, रायझिंग डिलिव्हरी होती, क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बेट केलं, मागे बीट केलं आणि चेंडू कपल ऑफ द बाउन्स निघून गेलाय. किती वेग, भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग, 44 लॉस ऑफ द 5 विकेट. षटकार आला तर 50, चौकार आला तर 48, 2 आले तर 46, डॉट गेला तर 44. किती धावा येणार लावशा शेवटच्या चेंडूत. गुड बॉलिंग, सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. गुड बॉलिंग, दिस इज अ गुड फिनिश. विकेट किपर मागे होता, चेंडूची मात्र फेकाफेकी. एकदा पुढे गेले, 2 धाब्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र अपयश, माघारी परतावं लागलं. अशा रीतीनं यस पंचांचा इट्स अ वाईड, ऍब्सोल्युटली वाईड, 1+1, 2 धावा मिळतील. आणि त्याचमध्ये फलंदाज थांबलं की काय, 46 धावा धापलकावरती. बघायचे 5 गडी बास्ती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, हे चित्र आम्ही पाहिलं काल. आपण पाहिलं की SSC ट्रॉफी साई शेलांच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न झाली. सेमीफायनलचा सामना आणि 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद, 2 धावा आणि शेवटच्या चेंडू नो, त्याच्यावर चौकार, नंतर फ्रीडचा 11 धावा आल्या होत्या. यस संदीप सर. तसे आमचे सचिन शेठ म्हात्रे पेठ यांचंही ते आगमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. सचिनचे स्वागत आहे तुमचं, हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे खजिनदार सत्यवान म्हात्रे वलवली आणि गोविंद पाटील वलवली हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निश्चित संदीप सर. गोविंद पाटील दिसले की समजायचं की सत्यवान पाटील आले आहेत. ती एक जोडी आहे. बॅक टू क्रिकेट. 46 धावा 5 बास्ती आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मित्रांनो. पंचानं तिसऱ्या पंचानं रेफर केलं की काय पंच, एक्झॅक्टली व्हॉट्स युअर प्रॉब्लेम, यू कॅन एक्सप्लेन. डू यू वॉन्ट help to third umpire? You can refer, no doubt, because we have arrangement, no doubt. Beautiful atmosphere. Once again, everyone very good into all of you present here. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पण ते सामने प्रेक्षकांना चांगले असायला हवेत. मागचा सामना एकतर्फी झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता, त्यामुळे ती धाव दिली जाणार की नाही हा प्रश्न विचारला जातो. एक्झॅक्टली यस. आणि तोच प्रश्न आहे
कारण आपल्या परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये असं होत नाहीये. भिवंडी परिसरामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळे नियम असतात, बदलापूरमध्ये वेगळे नियम असतात. कारण आम्ही भरपूर क्षेत्रामध्ये समालोचन करतोय का त्या दिवशी आम्ही धडाकेबादला मुरबाडमध्ये गेलो, तिथे वेगळे नियम होते. कारण प्रत्येक जिल्हा बदलला की नियम बदलतात. त्यामुळे इथला नियम काय सांगतील पंच याच्याकडे आपण लक्ष वेधूया. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. या मान्यवरांच्या मुले व्यासपीठात चांगली शोभा आली आपण पाहतोय. मग त्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्या प्रेक्षकांना मला भरभरून प्रेम दिलं युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत करतोय. पहिल्या चेंडूपासून रायगड ठाणा सामन्यापासून ते आत्तापर्यंत प्रेक्षक कायम राहिलेत. त्या प्रेक्षकांना अभिवादन करतोय आणि पुन्हा एकदा वळणार आहे सामन्याकडं. कांचन पहिल्या षटकामध्ये आले 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आले 10 धावा. या संदीप सर शेवटचे रविदादा पाटील मामा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर दादा स्वागत आहे तुमचं देखील. आमचे खोपट्यावरून आसुराम गरज हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. तसेच प्रकाश ठाकूर धुतूमवरून, जगदीश ठाकूर चिरल्यावरून या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. 46 तुमचं संदीप सर कौतुक करा थोडं कमीच आहे. मगाशी आमच्यामध्ये चर्चा झाली. कॉमेंट्री करणं वेगळा भाग आहे, सूत्रसंचालन करणं फार कठीण आहे. संदीप सरांना मी सांगितलं जर मला सूत्रसंचालन करण्याची वेळ आली तर फार कठीण परिस्थिती होते. मग इथे परिस्थिती कठीण आहे पंचांसाठी. निर्णय योग्य दिला जाईल तुम्हाला की फलंदाज एक्झॅक्टली रनिंगमध्ये होते की नाहीये. रनिंगमध्ये होते, धाव दिली जाईल. यस, रवींद्र सरांनी आमच्यामध्ये निर्णय पोहोचवलाय. कारण फलंदाज एक्झॅक्टली रनिंगमध्ये होते, रनिंगमध्ये धाव दिली जाईल तुम्हाला. जर फलंदाज स्ट्राईकला थांबला आणि दुसऱ्या फलंदाजाला कॉल केला ती धाव दिली जात नाहीये. मग फलंदाज रनिंगमध्ये होते त्यामुळे धाव ग्राह्य धरली जाईल. आणि या आपण बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 1+1 2 धावा, 2 धावा आणि वाईटचा इशारा केलाय त्यामुळे धावसंख्या 46. 5 बस इथे आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी 50 धावा होतील का? हो, एक्झॅक्टली होऊ शकतात. शेवटचा चेंडू मैदानावरती आहे. मात्र गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज अत्यंत घातक आहे. अत्यंत घातक गुंजी केली माहिती होती. शेवटच्या स्पेलमध्ये डेट ओव्हरमध्ये एवढी चांगली गुंजी करणं सोपं नव्हतं गोलंदाजसाठी. शेवटचा चेंडू लवले हिट खोदून काढला चेंडूला. 1 बाउन्स. चांगलं बॅकअप दिलं. एकदा पुढे गेली, दुसऱ्या धाब्याचा मानस आणि त्यामध्ये मात्र गुड रन विथ द विकेट. एका चेंडूवरती आल्या त्या 4 धावा. कारण 1+1 वाईट नंतर चौकार. संदीप सर 1 मिनिट फक्त टार्गेट सांगतो नंतर तुमच्याकडे बोलतोय. एकूण धावा दाबार करतो याला कांचन सांगतील 48. टार्गेट इज 49. या आपण बोलूया सूत्रसंचालन संदीप पाटील सरांकडे. तदनंतर आपण ऐकूया IPL कॉमेंट कोणाला दाते सरांना. थँक्यू सो मच. मच्छिंद्र पाटील सर. गुरु शेट या आपण. तर नक्कीच आपण इथे ज्यांची उपस्थिती पाहतोय खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरून या आयोजक कमिटीच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आलं. परंतु आज विशेष सन्मान त्या आयोजकांचं करण्यात येते, खास करून कैलाश शेट आणि गुरु शेट यांचा. कारण टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत व्यक्तिमत्व, टेनिस क्रिकेट विश्वातील पाहायला गेलं तर सर्व यंगस्टरना घडवण्यामध्ये ज्याने आपलं आयुष्य वेचलं असे नामांकित क्रिकेटर, माजी क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे यांच्या वतीने आणि आपले नवापाड्याचे आमचे पिंट्यादादा जोशी यांच्या वतीने नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश शेट म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांचा सन्मान ते करणार आहेत. आणि पाहू शकता आपण सुबक असा सन्मान चिन्ह त्यांनी घेऊन आलेले आहेत. विश्वनाथ शेठ देखील येतात. विश्वनाथ शेठ या. यस, पाहू शकता आपण सुधीर दादा देखील आमचे आहेत. रवी दादा आपण देखील या. आमचे देसाईचे लेजंड क्रिकेटर काका नक्कीच बोलवात. रवी दादा गेले का? तर मित्रांनो पाहू शकता आपण इथे हा सन्मान केला जातोय कैलाश शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांचा. खास करून आपले सर्वांचे परिचयाचे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, ज्यांचा आदर या कुठल्याही मैदानामध्ये जेव्हा काका खेळत असतात त्यावेळेला प्रत्येक क्रिकेटर त्यांचा पाया पडून त्यांचा सन्मान करत असतात. एवढे महान आदरणीय सुखदेव काका यांच्या वतीने कैलाश शेठ आणि गुरु शेठ यांचा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतात. हा विशेष सन्मान आहे, आठवणीतला हा सन्मान आहे. तर नक्कीच थोडा वेळ आपण 2 मिनिटं, कारण बरेच राजकीय पटलावरती विश्वनाथ शेट्टी या राजकीय पटलावरती आपण नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत, परंतु आज क्रिकेट सुरू आहे. तर या क्रिकेटबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काकांचं मनोगत
हे व्हायलाच हवं आहे. कारण ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरोखरच आपलं असं नाव केलेलं आहे, एक आदर्श काय असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे काका आहेत. काका काय सांगाल? मी तर पहिल्यांदा म्हणतो की ज्या मंचावर आपण उभे आहे, हा मंच हा एक मंदिर आहे आपला. याच्यामध्ये भेदभाव कोणाची येत नाही. तर मी पहिल्यांदा बोलतो की स्वर्गीय आपलं शिवाजी दादा शेलार इथे आमच्याकडे त्या परवा दिवशी मॅच झाली, फायनल मॅच. ते 4 टीम अशा आल्या आमच्याकडे, शिरडून आली, मोठी देसाई आली, सागाव आली आणि दातिवली आली. याच्यामध्ये सर्व वाकलन, वडवली, खार्डी, आगासन, वाडेघर सर्व चांगल्या टीम बाद झाल्या. तर या 4 टीम आल्या. त्या 4 टीम त्या मॅचला अशी भीड झाली होती, गर्दी झाली होती का सर्व एकदम आमचा पूर्ण ठाणा जिल्हा रंगला होता की खरोखर या 4 टीम आल्या, सर्वांचं समाधान झालं. आणि त्याच्यामध्ये आमच्या देसाईच्या 2 टीम होत्या, एक रवीची टीम होती, एक पम्याची टीम होती आमच्या. तर मी बोलतो की आता यंग स्टार प्लेयर आहेत, ते 29 बॉल खेळले, 29 बॉलमध्ये एकाला छगी लागली नाही. तर त्याच्यामध्ये एक सिनियर प्लेयर गेला, तो शेवटचा बॉल खेळला 30वा, त्यांनी इथं सोलडच छगडी मारली. मग किती दम आहे अजून परत त्यांच्या सिनियर प्लेअरमध्ये किती दम आहे, तो यंग प्लेअरांनी समजायला पाहिजे का आपण 29 बॉल खेळलो आपण, पण आपल्याला एक सुद्धा छगी लागली नाही. हा लास्ट बॉल शेवटचा खेळला, छगी मारली. त्याच्याकडून शिंकायला पाहिजे आपण प्लेअर लोकांनी. ते जाण होत नाही, त्यांना वाटलं का सिनियर प्लेअर आहे, हा बोज आहे आपल्यावर, असे समजतात प्लेअर. पण त्यांनी पण दाखवलं तिथे, शिवाजी शेलारला दाखवलं, लास्ट बॉलला छगा मारून बाहेर निघाला. आणि मी रायगड प्रीमियर लीग बनतो, खरोखर जे 32 टीम आहेत त्यांना सर्व प्लेयरांना धन्यवाद देतो. आणि गुरु आणि आपले कैलास दादा, हे खरोखर हा आयोजन आणि नियोजन 10 दिवस सांभाळायचं, खाऊ नये. आपण 15 मिनिटं येतो, आपण अर्धा तास बसतो की कधी घेतो आपल्याला, आपण कधी बाहेर पडतो. पण ते 10 दिवस कसे रात ना दिवस कसे रात जागतात आणि काय करतात, हे पाहुणे येतात त्यांना सांभाळायचे, सर्वांचं स्वागत करायचं, हे खाऊ नये 10 दिवस करायचं. खरोखर मी धन्यवाद देतो कैलास दादाला आणि गुरुला पण धन्यवाद देतो. तसेच संदीप पाटील आपले आहेत. जसा मी आता एक गोष्ट बोलतो की मी ठाण्यामध्ये मोकला झालोय, पण मोकला नाही झालो, ठाण्यामध्ये माझा मुलगा रायगडमध्ये जन्माला आलाय. रिची माझा हाय, रिची माझा मुरबीमध्ये हाय. मी समजतो की खरोखर संदीपने नाव ठेवलं माझ्या मुलाचं, रिचीचं नाव ठेवलं, तर आमचं एवढं समाधान होतं. आम्ही खुशीत असतो का आपला रिची अजून आहे म्हणून. धन्यवाद. बघा, या प्रतिक्रिया काकांच्या होत्या, खरोखरच मन भरून आलं. आणि म्हणूनच तर त्यांना गुरु का म्हटलं जातं याचं उदाहरण आणि चांगली प्रतिक्रिया गुरुशेठ आणि कैलास शेठ यांच्याबद्दल त्यांनी दिलेली आहे. आपण काही सन्मान घेतोय. उपस्थित आमचे अर्चन शेठ भोईर तुर्बे चिटणीस. तर अर्चन शेठ या आपण. ॲडव्होकेट सचिन कांबळे देखील इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे हरचन दादा भोईर तुर्भ्याचे चिटणीस आहेत, तर त्यांचं इथे सन्मान केलं जातंय. आमचे दिनेश पाटील देखील उपस्थित झालेले आहेत, टीम व्यवस्थापक आहेत. तसेच आमचे रतन पाटील, धरणा गावचे रतन पाटील RKDK IPLचे आयोजक आहेत. रतन पाटील या आपण. ज्यांनी पहिली IPL मित्रांनो घडवली, RKDK आपण पाहिलेली आणि त्या स्पर्धेचे ते आयोजक होते रतन पाटील. रतन पाटील, सूर्यकांत म्हात्रे असतील, असे अनेक नावं RKDK मध्ये आम्ही पाहिली. आणि त्या पहिले IPLचे फायनलिस्ट आमचे आई ओवे हा संघ होता कैलास शेठ यांचा. म्हणूनच तर आज एवढा नाव आपण नेहमीच पाहतोय. याचबरोबर भगवान पाटील, हरिभाऊ चिखलेकर, सिद्धी करवले यांना देखील विनंती असेल. दादा या आपण देखील. तसेच आमचे भगवान पाटील यांना देखील विनंती आहे. भगवान या आपण देखील. हे देखील RKDKचे आयोजक होते, त्यांचा सन्मान होतोय. हरिभाऊ चिखलेकर, सिद्धी करवले. तसेच कालुंद्र्यावरून
लेदर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे गणेश चिखलेकर इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. गणेश चिखलेकर आपण यायचं आहे, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. तसेच आमचे बेलापूरचे मुकेश गांधी, कल्पेश कुंभार आणि बबलू ठाकूर बेलापूरचे आमचे मान्यवर आहेत. नक्कीच त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तर बोलूया आपण मॅच कडे. काही सन्मान नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण करणार आहोत. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर, धन्यवाद संदीपजी पाटील. सुरुवात झाली आहे धावांची आणि धावा आल्यात मनीष घरतच्या खात्यामध्ये 4. तो सरळ बॅटने मारलेला चौकार. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. आणि आता या मॅच मध्ये 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जय माता दी सोनारी या टीमला. बापदेव क्रीडा मंडळ केटकीचा माळा अलिबागच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये एका बाजूला आदित्य पाटील, स्वप्नील पाटील हे संघ मालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेशजी कडू हे संघ मालक आहेत जय माता दी सोनारीचे. माफ करा, अर्णा 11 पुगाव कोलाड हा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय, जिथे अक्षय पाटील आहे. अक्षय मात्रे नंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळेल आणि तो मात्र पराभूत झाला या स्पर्धेमधून. 6 धावा स्कोर बोर्डवर. अंपायरचा सिग्नल वाईट, एक्स्ट्रा रन मिळेल. अर्णा 11 पुगाव कोलाड विरुद्ध जय माता दी सोनारी अशी लढत. अक्षय पाटील हे पहिले षटक हाताळतोय. 49 धावा इथे डिफेंड करायचे आहेत आणि दोन्ही मातबर खेळाडू आहेत. अक्षय पाटील, अक्षय मात्रे त्या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय, परंतु सध्या अक्षय पाटीलचं आव्हान आहे या स्पर्धेमध्ये. यॉर्करचा प्रयत्न, डिग आउट केलाय, खोदून काढलाय या बॉलला ऑन साइडला. मिड ऑनला फिल्डर येईल तोपर्यंत 1 धाव मिळते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झालेल्या आहेत 8. 5 बॉलचा खेळ संपलाय. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 49 करणं रात्रीच्या 17 मध्ये अंडर फ्लड लाईट्स या क्रीडांगणावर एवढे सोपं नाहीये. समोर बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये ठेवलाय लॉंग ऑफ. 1 धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9. आता 24 बॉल मध्ये 40 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना जय माता दी सोनारी महेश शेट कडू यांचा संघ संदीप पाटील नेतृत्व करतोय जय माता दी सोनारीचं. दुसऱ्या बाजूला अर्णा 11 उगाव कोलाड या संघामध्ये अक्षय पाटील, प्रमोद शेठ मस्कर आणि बाळाशेठ महाबळे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय, उतरलाय आणि चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय. 49 धावा म्हणजे अंडर फ्लड लाईट्स मी म्हणेन संघर्ष करण्यासाठी खूप मोठी धावसंख्या आहे. हॅलो, चला जीवदान यांना प्रवीण 11 खारघर बामण डोंगरी बंटी जोशी आणि वेद 11 विचुंबे देवत मयूर वाघमारे आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन टॉसला या. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कर्णधार सज्ज रहा. जीवदानी आणि प्रवीण 11 खारघर बामण डोंगरी, VD 11 विचुंबे देवत या दोन टीमच्या दरम्यान 7वा सामना असेल. त्यानंतर लेट मधुकर शेठ, पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेवाल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली विरुद्ध साई सिद्धी आणि जय हनुमान भिंगारवाडी. तर याचबरोबर आमचे सन्माननीय भूषण शेठ भोईर उद्योजक दहिसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि मलिक मॅडम इथे उपस्थित होतात. मी मॅडमना विनंती करेन की मॅडम या आपण. नरेंद्र भोईर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस कुणाल. 9 धावा फलकावर. दुसरं षटक गोलंदाजीसाठी आर्यन खारकर एक चांगला गोलंदाज आहे.
चांगला गोलंदाजी करताना दिसलाय लास्ट सीझनला आर्यन खारकर या RPL मध्ये. पहिलाच बॉल चांगला उसळी घेत विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ही खासियत राहिली आहे मागच्या हंगामामध्ये, अक्षरशः तो हंगाम गाजवला होता याचा गोलंदाज आर्यनने. बाईक मिळवली, इथे देखील चांगली उसळी प्राप्त करतोय, खांद्याचा चांगला वापर केला, कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा संदीप पाटीलचा, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. संदीपकडे अनुभव आहे, एक मोठा खेळाडू आहे, तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल पप्पूला. मॅच मध्ये धावा कराव्या लागतील, 49 करायचे, 40 धावांची आवश्यकता 23 बॉल मध्ये. परत एक वेळेला थोडासा फुलर लेनचा बॉल होता, गती थोडीशी काढली मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये, या बॉलवर थोडीशी गती रिलीज केली गोलंदाजीमध्ये आर्यन खारकरने. ऍक्शन रिप्ले रिदम पाहत्याची गोलंदाजीतली, बॉलवर बोटे फिरवली, फिंगर रोल करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. गती परिवर्तन, परिवर्तन ही काळाची गरज आणि क्रिकेटमध्ये गती परिवर्तन गोलंदाजाला वाचण्यासाठी गरज आहे. ते इथे दाखवत असताना 9 धावा फलकावर लागल्या. जय माता दी सोनारी या संघाची धाव संख्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ, पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागतील पप्पूला, तो प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्न मॅन गली, बॉल हवेत आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय मागे, व्हाट अ कॅच. चांगला झेल मागे फिरत असताना त्याने टिपलाय, फलंदाज बाद. 9 रनवर पहिला धक्का जय माता दी सोनारीला. संदीप पाटील पप्पू आउट. हॅलो, तर टॉस कडे आपण वळणार आहोत. मी सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर, तसेच भूषण शेठ पाटील भुईर, भूषण शेठ या जावय, यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. इथे टॉस केला जाईल, एका बाजूला मयूर वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला बंटी जोशी. तर इथे टॉस केला जातो. टॉस केला जातो इथे. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर, आमचे भूषण शेठ भुईर दहिसर आणि कल्याण शेठ मात्रे. पण ते काय निर्णय असेल? येस, ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. त्यानंतर लगेच मॅच स्टार्ट होईल. बोले आपण कुणाल दाते यांच्याकडे. न्यू बॅटर निशिकेत भोईर. लास्ट सीझन नामा नाईट मध्ये त्याने बाईक जिंकली होती. भरपूर धावा, खोऱ्याने धावा त्याने केल्या होत्या, परंतु आता त्याच जबाबदारीने खेळ करावा लागेल. संदीप पाटील, पप्पू परतलाय, आर्यन खारकर. विकेटची खुराक आता त्याला मिळाली आणि त्याच्यामुळे तो आणखीन भेदक आणि घातक होऊ शकतो या मॅच मध्ये. या मॅच मध्ये 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सहजासहजी हा सामना सोडला जाणार नाही. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 49 धावा लढण्यासाठी आणि या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये अंडर द फ्लड लाईट्स खूप चांगले आहेत. आर्यन पुन्हा एकदा तयार, शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट मिळू शकते. बॉल खाली फिल्डर, आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक 2 विकेट आर्यन खारकरच्या खात्यात. आहे ही ऑन हॅट्रिक नाव. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आर्यन खारकरने. शॉर्ट बॉल हुक शॉटचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होता, चांगला झेल त्याने टिपला आणि अखेर ही दुसरी विकेट मिळवली आर्यन खारकरने. आर्यन नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी करतोय, बॅक टू बॅक धक्के देतोय जय माता दी सोनारी या संघाला. आणि आतापर्यंत हॅट्रिकचा जर उल्लेख केलाय स्पर्धेमध्ये 6 हॅट्रिक पूर्ण झाल्यात. इथे जर हॅट्रिक झाली तरी 7वी हॅट्रिक होऊ शकते रायगड प्रीमियर लीगची. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5 तुम्ही पाहताय. 2,93,858 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत 24 लाईव्ह इव्हेंटचे. 94,000 सबस्क्रायबर करण्यासाठी 2 लाखाच्या वर फक्त 150 सबस्क्रायबर बाकी आहेत. चला लगेच सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. म्हणजेच 2,94,000 आज होतील, रात्रीपर्यंत 95 होतील आणि उद्या 5,000 झाले तर 3 लाखाचा पल्ला आपण कंप्लीट करू शकतो. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉलवर कडा प्रहार, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आता पंचांचा इशारा येईल, धावा किती मिळतील हे चेक केलं जाईल आणि येतोय षटकार.
वेलकम बॅक सर, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं RPL च्या या 5व्या पर्वामध्ये आल्या आल्या रोहन घरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आलाय आर्यन खारकरच्या विरुद्ध. आता नक्की आर्यन वर दबाव आला असेल, करू तर काय करू, कारण एका बाजूला पाहिलं 2 विकेट त्याने घेतल्याने दुसऱ्या बाजूला त्याच्याच विरुद्ध कडा प्रहार केलाय. हळूहळू रन रेट मध्ये सुधारतोय, वधारतोय. स्लोअर वन, बॉल हवेत आहे, नो बॉलचा इशारा ऑन फील्ड अंपायर कडून. एक धाव मिळताना दिसेल, नो बॉल +1, 2 धावा ऍड होतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झाल्यात आता 17. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की आता फ्री हिट बॉल मनीष घरतला खेळायला मिळेल. दोन्हीही नावाचे खेळाडू आहेत. नावा म्हटल्यानंतर आपण पाहिलंय अधिराज्य गाजवलं होतं एक वेळ टेनिस क्रिकेटच्या दुनियेवर. नो कॉम्प्रोमाइज, नावासमोरच लिहिलं जायचं. परंतु इथे नो बॉलचा इशारा, खूप मोठा नो बॉल आहे. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. तेवढंच चांगलं चित्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खूप मोठा नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. जास्त शक्ती लावण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि त्याचमुळे त्यांनी चूक केली. ही चूक घोड चूक ठरू शकते जर इथे मोठा फटका मारला फलंदाज मनीष घरतने. मनीष तयार, 5 वर तो खेळतोय. टीमची धावसंख्या 17. जय माता दी सोनारी. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, परंतु फ्री हिटचा बॉल असल्यामुळे इथे एक धाव नक्की जाईल मनीषच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 18 आणि आता 18 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. त्याच्या अगोदर 49 धावांचं लक्ष असताना त्याच्या अगोदर टॉप 10 बॅटर आपण पाहूया स्पर्धेमध्ये. प्रसाद घरत 137 धावा केल्यात, उस्मान पटेल 117. दोन्हीही खेळाडू या स्पर्धेच्या बाहेर आहेत. योगेश पेनकर 109, तोही या स्पर्धेच्या बाहेर आहे. परंतु अजित मुंगाजीचं आव्हान अजूनही इथे आहे, ज्याने 99 धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. आशिकेश भोईरच्या खात्यामध्ये 72 आहेत. कुणाल घरत 71 आहेत. सोहेल शेख 68 आहेत. सूर्या मस्कर ज्याने मगाशी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला, 67 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. अक्षय म्हात्रेच्या खात्यामध्ये 66 आणि परशुरामच्या खात्यामध्ये 66. त्याच्यामुळे टॉप स्कोरर स्पर्धेच्या बाहेर आहेत. याची माहिती आताच देतोय, त्यामुळे मेहनत घ्या. मयूर फडके सर्वाधिक विकेट, 10 विकेट, तोही गायब. त्याच्यानंतर मसूद गजगे, त्याच्या खात्यामध्ये 10 विकेट, तो आहे या स्पर्धेमध्ये. नयन भगत 9 विकेट, त्याचं आव्हान संपलंय. प्रशांत च्या खात्यामध्ये 9 विकेट आहेत. त्याच्यानंतर मनीष तात्रे 8 विकेट आहेत. सचिन च्या खात्यामध्ये 8 विकेट आहेत. रंजित मुंडे ज्याने सामना जिंकलाय त्याच्या खात्यामध्ये 8 विकेट आहेत. अंकुर सिंग खेळणार आहे, 8 विकेट आहेत. ओंकार नाईक 8 विकेट. ऋषी ठोंबरे 7 विकेट. तर मुरुड जंजिरावरून जे रिटायर पोलीस आमचे विनोद शंकर भोईर जे कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यरत होते, ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. कारण स्पर्धा लाईव्ह ओपन केल्यानंतर या स्पर्धेचं स्वरूपच लाईव्हला वेगळं आहे आणि ते जे लाईव्हला पाहतात ते आवर्जून मात्र या स्पर्धेची प्रशंसा करतात. तर जाधव साहेब तुमचं देखील स्वागत. आणि आमचे गोविंद जाधव हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात पिंपरीवरून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 18 धावा आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. दातिवलीचे सुयक गाताडे इथे उपस्थित झालेले आहेत, दातिवली रसायनी. तर सुयक गाताडे स्वागत आहे तुमचं. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक. 3 ओव्हर मध्ये 31 धावा म्हणजेच ऑलमोस्ट 10.33. 33 ची सरासरी गाठावी लागेल. षटका मागे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, अंदाज वेगळा होता. अंपायर कडे हलकीशी अपील केली गोलंदाजाने. त्याच्या लवकर लक्षात आलं की आपण चुकीची अपील करतोय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात 19. 19ला 2. टीम जय माता दी सोनारी. अरुणा 11 भोगाव कोलाड विरुद्ध या मॅच मध्ये जय माता दी सोनारी अशी लढत आहे. एका बाजूला प्रमोद शेठ मस्कर, बाळाशेठ महाबळे आणि दुसऱ्या बाजूला उद्योजक महेश कडू यांचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे महेश कडू म्हटल्यानंतर. सोनारीचे उद्योजक. हवेत आहे बॉल, फिल्डर आहे तिथे. 10 धिरकीट 10. हा गेलाय 6. षटकार.
बॅटिंग, चांगली बॅटिंग, आवश्यकता होती, षटकार पाहिजेच होता. रोहन घरत आला आणि रोहन घरतने या मॅच मध्ये 2 षटकार मारून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. दररोज भरपूर प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. आज देखील व्ह्यूअरशिप वाढली आहे. 4.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. आजच्या दिवसाचा खेळ जर तुम्ही उल्लेख केला त्याचा, 25 धावा झाल्यात, 49 करायच्या, 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 15 बॉल मध्ये 24 धावा. चांगला सामना, हाय सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. फ्लाय स्लिप मधून बॉल निघतोय गली रिजन मध्ये, तिथे फिल्डर आहे. एकच धाव मिळताना दिसेल फलंदाजाला. रोहनच्या खात्यामध्ये ही सिंगल, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा. मॅच ऑन, मॅच मध्ये मजा येते. ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना रंगलाय, 23 धावा करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 23 धावा. षटकार मारल्यानंतर देखील काही एवढा रन रेट खाली उतरलेला नाहीये या मॅच मध्ये. अशी लढत तुमच्या समोर रंगत असताना व्हॉट अ मॅच. जय माता दी सोनारी म्हटल्यानंतर मी जसं मगाशी उल्लेख केला महेश कडू यांचा, तसाच सुनील कडू यांचा उल्लेख व्हायला पाहिजे. संपूर्ण कडू फॅमिली भरपूर मेहनत घेऊन अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत असतात. हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, येतोय षटकार, 6 धावा. समोर कोणी उभे राहू नका. 6 धावा येत आहेत. प्रॉपर टायमिंग, हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. ओ काय फटका होता. मनगटाची ताकद इथे झोकली आहे. आणि आता 13 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू 17 धावा. परत एक वेळा बॅट फिरली परंतु सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगलं कमबॅक इथे होत आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सामना कमालीचा रंगतोय परंतु आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. जाऊया ड्रिंक्स ब्रेक साठी, त्या अगोदर जाऊया डीजे कडे. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर सचिन म्हात्रे आमचे यांना विनंती आहे की सचिन या आपण 71 सरकार पेठ सचिन म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्याचबरोबर जयेश कांबळे जे एक अतिशय आपल्या खारघर विभागामध्ये चांगलं नेतृत्व त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. ते जयेश कांबळे देखील इथे आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. तर जयेश कांबळे यांचा देखील सन्मान केला जाईल. तर ॲडव्होकेट सचिन कांबळे यांचा हा सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती. तर चिरनेरवरून आमचे कौस्तुभ ठाकूर, मयूर म्हात्रे, प्रशांत वशेनीकर स्वागत करत, साहिल ठाकूर हे देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. याचबरोबर आमचे भूषण भोईर दहीसर यांना विनंती करेन जावं या आपण आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. भूषण भोईर उद्योजक आहेत दहीसरचे, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. तर तोंडरे गावचे आमचे सचिन पाटील उर्फ भाया शेठ इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. भाया शेठ स्वागत आहे आपलं, या. तर स्कीमर फॅमिली चे मेंबर इथे आहेत, मी विनंती करेन अमित पाटील, त्याचबरोबर आकाश कोळी गव्हाण, मनीष पाटील सांगडे आपण या. स्कीमर फॅमिली कैलाश शेठ जर या हा जो ग्रुप आहे
त्यांच्या माध्यमातून या सामाजिक क्षेत्रामध्ये असं कार्य आहे की सर्वात जास्त ब्लड डोनेट या स्कीमर फॅमिलीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि कोणालाही गरज भासल्यास या स्कीमर फॅमिलीशी जर कॉन्टॅक्ट केला तर लगेचच तुम्हाला ब्लड तिथे अवेलेबल केला जातोय. अशा अनेक स्कीम आहेत त्यांच्या माध्यमातून. एक चांगलं कार्य या स्कीमर फॅमिलीच्या माध्यमातून आपल्या पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. तर अध्यक्ष आहेत मनीष पाटील, अमित पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आमचे तोडेकर यांना विनंती करेन, ॲडव्होकेट हरिदास तोडेकर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. अकरा बॉल मध्ये 17 करायचे आहेत. बॉल हवेत आहे आणि इथे विकेट मिळू शकते. कॅच खाली फिल्डर स्वतः गोलंदाज झाला आणि विकेट प्राप्त झाली आहे. रोहन घरत एक महत्वाचा खेळाडू. दोन्ही खेळाडू नावा गावचे होते परंतु आता ही जोडी तुटली आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, हे दोन खेळाडू खूप महत्वाचे खेळाडू आहेत. नावागावला बिलॉंग करतात. नो कॉम्प्रोमाइज याच पद्धतीने गेले कित्येक वर्ष हा संघ खेळला. रायगड जिल्ह्यामध्ये नाव कमवलं परंतु सध्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सुमित भगत, अलिबागचा खेळाडू. सुमित भगत मॅच ऑन. पलटवार सुरू झालाय. आर्यन खारकरने आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. सगळ्यात महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो या मॅच मध्ये. मागील हंगाम या RPL चा त्यानेच गाजवला होता गोलंदाजीच्या जोरावर. त्याच्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. अर्ना 11 पुगाव कोलाडचा विचार केला तर अक्षय पाटील, प्रमोद शेठ मस्कर आणि बाळाशेठ महाबळे हे विचार तेच करत असतील की कुठेतरी दबाव बनवू दे, विकेट्स येऊ दे आर्यन खारकर कडून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश शेठ कडू यांचा विचार असेल की एखादा मोठा फटका जर मनीषने या मॅच मध्ये मारला तर पलटवार होईल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा जय माता दी सोनारी हा संघ पलटवार करेल असे त्यांचे समर्थक म्हणत असतील. त्याच्यामुळे हा जो सामना आहे हा कमालीचा रंगतोय. आणि आता सबस्क्रायबर मीटरवर फक्त 11 सबस्क्रायबर राहिलेत तर 2,94,000 सबस्क्रायबर होतील. चला पटापट सबस्क्राईब करा. 24 लाईव्ह इव्हेंट्सला आपलं स्वागत आहे या फॅमिली मध्ये. काय सामना कमालीचा रंगतोय. 32ला 3. ओरपीच बॉल होता, समोर मारलाय फटका डीप मध्ये. फिल्डर एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल 4 धावांसाठी. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. तर रीस वरून आमचे सतीश महाडिक इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि अजय भोईर यांचे मित्र नितेश पाटील किरवली हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आणि याचबरोबर आपले रायगड जिल्ह्याचे बॉल हवेत आहे. चौकार मारल्यानंतर विकेट मिळेल आणि 2,94,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. अभिनंदन 24 लाईव्ह इव्हेंट्स तुमचं. याचबरोबर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ आदरणीय बबनदादा पाटील यांचे सुपुत्र, एक अप्रतिम क्रिकेटर म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे परिचयाचे कैलाशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. कैलाशेठ स्वागत आहे आपलं. टू बॅटर मैदानामध्ये येतोय. नाव आतिश आहे आणि आतिशी बॅटिंग करावी लागेल. परंतु या मॅच मध्ये पहा ना, दोलायमान अवस्थेमध्ये सामना रंगतोय. 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा. समीकरण बदलतंय. प्रत्येक बॉल गणिक बदलतंय. कधी आर्यन खारकर हावी होतोय, कधी फलंदाज हावी होत आहेत. कारण आता पहा ना, आर्यनने 4 विकेट घेतल्यात. फायपरच्या उंबरठ्यावर तो आहे आणि त्याचमुळे या मॅच मध्ये कलाटणी तो आणू शकतो. लगेच 100 सबस्क्रायबर वाढलेत, ही चांगली गोष्ट आहे.
सबस्क्राईब करा, फटाफट करा, कारण हे आपलं चॅनल आहे, या परिसरातलं चॅनल आहे. तुम्हाला अशा स्पर्धा दाखवल्या जातील. 36 ला 4 फलंदाज बाद, 36 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज तयार, आर्यन खारकर. बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे खाली येतोय, कॅच पकडला जाईल एक्स्ट्रा कव्हरला. 5 पूर्ण झालाय आर्यन खारकरचा या मॅच मध्ये आणि चौथा गोलंदाज ठरलाय ज्याने 5 विकेट घेतल्यात या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे हा सामना संपल्यानंतर तो बॉल त्याच्या हातात असेल. हो, मॅच मध्ये कलाटणी पहा आर्यन खारकर. या आर्यन खारकरने मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. गोलंदाजी करत असताना आर्ना 11 पुगाव कोलाडला अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आय विजन ऑप्टिक्स त्या पॅव्हिलियन मध्ये, त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर ग्राउंडच्या आतमध्ये जिथे जागा आहे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट या 10 दिवसामध्ये RPL च्या माध्यमातून आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याच्या वतीने तुम्हाला देण्यात आलेला आहे. कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्र यांची ही संकल्पना या परिसरामध्ये RPL खेळवणं, एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला बहाल करणं, हा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलाय. 36 ला 5 अशी परिस्थिती सध्या आहे. काय सामना इथे रंगतोय. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रफुल्ल मोकळ, हा देखील तेवढाच मातब्बर खेळाडू आहे. पारगावचा प्रफुल्ल मोकळ फलंदाजी करण्यासाठी आलाय. उंच पुरा धिप्पाड शरीरयष्टी असलेला खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण मनीष घरतला पाहतोय. नावा क्रिकेट डेव्हलपमेंट मध्ये, प्रमोशन मध्ये या खेळाडूंची तेवढीच महत्वाची भूमिका राहिली आहे. शेवटचा बॉल आर्यन खारकर. 5 विकेट घेतलेत त्याने या मॅच मध्ये. हो, वेगवान बॉल होता. 1 धाव घ्यायची आहे आणि ती पूर्ण देखील केली जाईल. अशा पद्धतीमध्ये हे षटक इथे संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 37 धावा केलेल्या आहेत जय माता दी सोनारी या टीमने. आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 12. तर या व्यासपीठावरती नक्कीच पाहुण्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल. कारण बऱ्याच दूर वरून हे मान्यवर मात्र या स्पर्धेचा आनंद आणि खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. आपण फटाक्याची आतषबाजी नक्कीच ऐकतोय आणि त्या पाहुण्यांना नेण्यासाठी मात्र आपले सर्व आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्व मेंबर नक्कीच तिकडे गेलेले आहेत. कारण विशेष पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचा नक्कीच स्वागत केलं जाईल. आमचे कैलास शेठ पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर दिगंबर आंबेकर हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात या व्यासपीठावरून. कैलास शेठ यांचे अतिशय जवळचे मित्र. यस, ये देखिए, ये पटाखे फूट रहे हैं क्योंकि जिनका यहाँ पर आगमन हो रहा है इस मंच के ऊपर, मंच के तरफ उनका पूरा ताफा यहाँ पर आ रहा है. खास तौर पे लखनऊ से यहाँ पर वो 2 हस्तियां इस मंच के ऊपर तशरीफ ला रही है. माजिद भाई और शाखा भाई इस मंच के ऊपर तशरीफ ला रहे हैं. और साथ ही साथ इस टूर्नामेंट के हमारे सर्वे सर्वा कैलाश शेठ म्हात्रे अध्यक्ष महाराष्ट्र आई ग्रुप, तो माजिद भाई और शाखा भाई इस मंच के ऊपर तशरीफ ला रहे हैं. आप देख सकते हैं उनके साथ हमारे सभी आई ग्रुप के मेंबर और इस ग्रुप के अध्यक्ष कैलाश शेठ म्हात्रे. स्वागत है इस मंच के ऊपर. बिल्कुल माजिद भाई और शाखा भाई खास तौर पे लखनऊ से यहाँ पर उपस्थित हो रहे हैं
ताकि जिस तरह से उन्होंने पहले रात से इस टूर्नामेंट को लाइव के माध्यम से देखा और देखते ही उनके मन में ये जहन आया कि ये प्रतियोगिता नेशनल लेवल के ऊपर जा रही है और अपना कीमती वक्त उन्होंने यहाँ पर दिया, अपना सब काम पीछे छोड़ा और आज खारघर के इस सरजमीन के ऊपर इस टूर्नामेंट के लिए अपनी उपस्थिति दिखाने के लिए और खास तौर पे कैलाश शेठ और गुरु शेठ और इस आई ग्रुप महाराष्ट्र राज्य के इस कमेटी को बधाई देने के लिए माजिद भाई आप यहाँ पर आए और शाखा भाई आप यहाँ पर आए, आपका हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं क्योंकि ये आपका प्यार है, आपका ये बड़प्पन है जो आपने यहाँ पर दिया और यही हमें चाहिए। तो जरूर यहाँ पर उनका स्वागत है इस मंच के ऊपर। हम और आणि याच बरोबर आमच्या आई ग्रुपचे जे संतोष दादांचा आज बर्थडे देखील आहे, तो देखील एक दुग्ध शेअर करा योगा आहे। बोले आपण मॅच करे, मॅच देखील तेवढी इम्पॉर्टंट आहे। कुणाल दाते सर 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे। सामना रंगतदार अवस्थेमध्ये, जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल। शेवटचा षटक, पहिलाच बॉल ऑन ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत, फंबल झालाय, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो विकेट कीपर एंडला, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढं दर्जेदार फिल्डिंगचा इथे नमुना पेश केलाय। 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 39। 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 बॉल मध्ये 10 धावा करायच्यात या मॅच मध्ये। 5 चेंडू 10 धावा हे समीकरण आहे। एक बॉल पडलाय, दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार गोलंदाजी मध्ये। ओ बीट केलंय आणि इथे मात्र स्टंपवर बेलला साठून बॉल चाललाय, विकेट कीपरच्या हातात, फलंदाज बाद। पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला लेफ्टी बॅटर साठी। हा लेफ्ट आर्म सीमरचा ऑफ कटर होता, जसा बॉल पडला आतमध्ये आणला आणि तसा पाहिला तर नॅचरल लेग ब्रेक होता आणि त्याच्यामुळे फलंदाज बाद होतोय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मोठा धक्का दिलाय। मॅच ऑन, कहाणी बदलतीये। बेल्सला चाटून गेला बॉल, किस करून गेला विकेट कीपरच्या हातात। कधी कधी अशा जादूच्या झप्प्या जर स्टंपला आणि बेल्सला बसल्या तर मात्र बॅटरला जावंच लागतं। डगआउट मध्ये 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता। न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल मिसाळ, भिंगारीचा खेळाडू मनीष घरत स्ट्रायकिंग एंडला कधी जाईल हाच प्रश्न आता या मैदानामध्ये प्रत्येकाला पडलाय। त्याच्याकडे ती क्षमता आहे एखादा मोठा फटका मारण्याची। 4 बॉल 10 धावा। ओ क्लीन बोल्ड, पुन्हा एकदा पुढे बॉल टाकलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या। बॅक टू बॅक विकेट इथे घेत असताना गोलंदाजी मध्ये विपुल ठाकूर। जो फलंदाज येतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, इथे तर लाईन मिस केली, बॉल फिरला आणि ऑफ स्टंपला जाऊन धडकला। ही गळा भेट होती बॉल आणि त्या स्टंपची। ही गळा भेट नक्कीच आठवणीत राहील विपुल ठाकूरला। परत तो आता हॅट्रिक वर आलाय। पहिल्या बॉलवर 2 धावा, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के। सेलिब्रेशन बघा त्याचं विकेट घेतल्यानंतर। आणि या मॅच मध्ये कलाटणी आली आहे। 3 बॉल 10 धावांची आवश्यकता। एखादा मोठा फटका मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होऊ शकतो संघ जय माता दी सोनारीचा। परंतु दुसऱ्या बाजूला R911 पुगाव कोलाड हेच विचार करत असतील, इथे हॅट्रिक जर आली तर मात्र पकड मजबूत होईल मॅचवर। वेगवान बॉल, फटका हवेत आहे, फिल्डर खाली, हॅट्रिक चान्स
आणि हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतली ही 7वी हॅट्रिक पूर्ण केली आहे विपुल ठाकूरने. ऑनलाईन 24 लाईव्ह इव्हेंटशी जोडले गेलेले आहेत. को करंट व्ह्यूअरशिप 20,000 प्रेक्षक हा सामना पाहत आहेत. परंतु ही 7वी हॅट्रिक कंप्लीट केली आहे गोलंदाजीमध्ये विपुल ठाकूरने. विरोधी संघाचे फलंदाज म्हणत असतील ये हात मुझे दे दे ठाकूर, परंतु सध्या विपुल ठाकूरचा हातही चालतोय, विपुल ठाकूरचे बोटही चालतात आणि विपुल ठाकूर मॅच मध्ये शेवटचा बॉल. एका बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला ऋषी नारंगीकर. शेवटच्या बॉलवर अपील. चौथी विकेट या ओव्हरची आणि सामना फिनिश. 9 धावांनी हा सामना इथे जिंकलाय आर्ना 11 पुगाव कोलाड या संघाने. कॅप्टन अक्षय पाटील अभिनंदन, त्याचबरोबर संघ मालक प्रमोद शेठ मस्कर आणि बाळशेठ महाबळे तुमचं देखील अभिनंदन. या मॅचचा हिरो आर्यन खारकर ज्याने 5 कंप्लीट केला, तो बॉल घेऊन त्याचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील आपल्या बरोबर मचिंद्र पाटील सर. आणि जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात टीके माळी सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर या आपण बोलूया सामन्याकडे. खूप खूप धन्यवाद संदीप सर आणि कुणाल दाते सर. तर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपले बबनदादा पाटील यांचे सुपुत्र सन्मान्य कैलास शेठ पाटील पापडी चव्हाण यांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय कैलास शेठ आपण यावं आणि आपला शुभ सन्मान करण्यासाठी. आणि त्यांच्या समेत दिगंबर आंबेकर आपणास देखील विनंती करतोय आपण यावं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य कैलास शेठ माते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कैलास शेठ यांना आपण सन्मानित करावं. डॅसिंग पर्सनॅलिटी मॅन बबनदादांचे सुपुत्र आपले एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे आणि खूप राजकीय क्षेत्रामध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी करणारे आमचे कैलास शेठ यांचा आम्ही सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद कैलास शेठ. या आमच्या जोडीच्या माध्यमातून, ही 2 भावांची जोडी यांच्या माध्यमातून आम्ही तुमचा सन्मान करतोय. तर या आपण दिगंबर आंबेकर यांचा सन्मान करूया. कैलास शेठ आणि विनंती करेन गुरुशरणांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करावं. हॅलो. तर या इथे उपस्थित असलेल्या आपल्या नक्कीच व्यासपीठावरती महिला देखील आपण पाहतोय. काँग्रेस खारघर शहर अध्यक्षा सोनिया साहोटा मॅडम यांना विनंती आहे की मॅडम या. स्नेहा राणा इथे उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील स्वागत असेल. तमन्ना मलिक, मेघा मलिक या मॅडम देखील इथे आलेल्या आहेत. रेखा शर्मा मॅडम उपशहर प्रमुख शिवसेना मॅडम आपण देखील यावं. कारण बरेच मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर स्वप्नील जे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे आहेत. मनोज बिरादर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस